नमस्कार, मी डॉक्टर करुणा. मी एक एमडी होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट आणि सध्या सायकोलॉजीमध्ये पीएचडी करते. माझं क्लिनिक नाशिकमध्ये आहे. आज आपण सोशल एन्झायटी डिसऑर्डर बद्दल बोलणार आहोत. सोशल एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? प्रॉमिनंटली याच्यामध्ये जेव्हा आपल्याला काही सोशल गॅदरिंग्स असतील किंवा सोशल सिच्युएशन्स असतील, एखादं लग्न कार्य असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन बोलायचंय, पुढे येऊन वर्गात बोलायचंय, नवीन व्यक्तींना भेटायचं असेल, अशा काही गोष्टी असतील, त्या गोष्टींमध्ये आपल्याला थोडीशी भीती असते की लोक मला जज करतील. माझी जी एन्झायटी आहे ही एन्झायटी लोकांना दिसेल, लोक माझ्यावरती हसतील. मी जेव्हा बोलायला जाईल पुढे त्यावेळेस बोलताना माझ्याकडनं काहीतरी चुका होतील म्हणजे माझं काहीतरी ततबब होईल आणि लोकांना ही माझी एन्झायटी दिसली, माझं जे ततबब झालेलं आहे, माझ्याकडनं जे चुका झालेल्या आहेत त्याच्यावरती लोक जज करतील, क्रिटिसाइज करतील, हसतील माझ्यावरती. ह्या सगळ्या विचारांमुळे आपल्याला एन्झायटी जी असते ती वाढत जाते. याच्यामध्ये फिअर ऑफ स्क्रुटिनाइज आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये काय असतं की आपले थॉट्स असतात की मला कोणीतरी स्क्रुटिनाइज करते, कंटिन्युअस माझ्यावरती कोणीतरी पारख आहे. म्हणजेच की मला देर इज अ फिअर ऑफ जजमेंट असतं, फिअर ऑफ बीन इव्हॅल्युएटेड ऑर फिअर ऑफ बीन क्रिटिसाइज्ड. हे आपण त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली बघतो. आता ह्याच्यात काय असतं की आपल्याला असं वाटतं की लोक माझ्याकडेच लक्ष देत आहेत आणि लोक माझ्या चुकांवर हसतायत. मग आपण काय करायला लागतो? आपण सोशल गॅदरिंग्सला किंवा त्या सिच्युएशन्सलाच अवॉइड करतोय. म्हणजे जर मला एखादा प्रमोशन मिळालंय आणि त्या प्रमोशनमध्ये असं आहे की मी जर पुढे एचआर होते किंवा मी प्रमोट होते आणि मला जर पुढे जाऊन लोकांशी बोलायचे, लोकांशी संवाद साधायचे, तर मला काय लगेच ती भीती वाटते कारण मला नवीन लोकांना भेटायचे आणि तिथे फिअर ऑफ बीन जजमेंट हा जो असतो हा फिअर खूप प्रॉमिनंट होतो आणि मग आपण ते प्रमोशनच घेत नाही किंवा आपण त्या सिच्युएशन्सला अवॉइड करायला लागतो. ह्याला आपण एस्केपिझम मेकॅनिझम म्हणतो. आपण एस्केपिझमच्या मेकॅनिझममध्ये जातो आणि अवॉइडन्स जे असतं ते आपल्यासाठी सगळ्यात सुखकारी असतं. आता याचे कॉजेस काय असू शकतात? कॉजेस मेनली जेनेटिक असू शकतं. जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये किंवा आपले जे फर्स्ट जनरेशन पॅरेंट्स असतील, भाऊ बहीण असेल किंवा फर्स्ट जनरेशन रिलेटिव्हमध्ये जर एन्झायटी किंवा असं काही आजार असेल तर आपल्याला ते होण्याचे चान्सेस असतात. सेकंड थिंग असतं सायकोलॉजिकल कॉजेस. सायकोलॉजिकल कॉजेसमध्ये जर पॅरेंटिंग इश्यूज आपण बघितले, रिजेक्शन असेल, नेग्लिजंट पॅरेंटिंग असेल, ओव्हर पॅरेंटिंग असेल, ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतील किंवा मग रिजेक्शन फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये, स्ट्रिक्ट पॅरेंटिंग आहे, असं जर काही असेल तर ते आपल्याला होऊ शकतं. तर आपल्यामध्ये ती एन्झायटी आपण बिहेवियर लेवलला ती बघतो. आता डीएसएमच्या क्रायटेरिया काय सांगतं की जर ही एन्झायटी तुमची 6 महिन्यांसाठी पर्सिस्टंट असेल, म्हणजे फिअर, अवॉइडन्स आणि एन्झायटी हे सिम्पटम्स जर तुमचे 6 महिन्याच्या वरती असतील तर डेफिनेटली आपण त्याला डीएसएमच्या अकॉर्डिंगली एन्झायटी डिसऑर्डरमध्ये टाकू शकतो. दुसरी गोष्ट काय असते की आपल्याला हे जे सिम्पटम्स होत आहेत ह्या सिम्पटम्सचा परिणाम आपल्या सोशल लाईफवरती, आपल्या पर्सनल लाईफवरती आणि आपल्या वर्क लाईफवरती ह्या तिन्ही एरियाजवरती झालेला असेल तर तो आपण सोशल एन्झायटी डिसऑर्डर ह्या क्रायटेरियामध्ये बसतो. दुसरी गोष्ट काय की आता हे सगळं आपल्याला कळलंय की सोशल एन्झायटी डिसऑर्डरमध्ये फिअर ऑफ बीन जज्ड असतं, स्क्रुटिनी असतं, फिअर ऑफ एन्झायटी असं असतं. ओके, मग आपण काय करतो? त्याच्यामध्ये इगोसेंट्रिझम हा मेकॅनिझम खूप असतो. म्हणजे लोक माझ्याकडेच बघतायत, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच आहे आणि मग लोक मला बघतायत ना, मग माझ्याकडनं काहीतरी चूक होईल आणि मग ती भीती खूप जास्त होते आणि या भीतीपायी आपल्यामध्ये एन्झायटीचे सिम्पटम जाणवायला लागतात. ओके, हे झाले सगळे सिम्पटम्स किंवा आपण त्याचे कॉजेस समजून घेतले. आता ट्रीटमेंट पार्ट जर बघितला तर ट्रीटमेंटमध्ये आपण थेरपीज देऊ शकतो. ओके, थेरपीजनी गायडेड जसं आपण थेरपीज देतो त्याच्याने आपण हळूहळू करून आपल्या ह्या पॅटर्नवरती काम करू शकतो. मेडिसिन्स असतात, मेडिसिन्सनी ही जी भीती आहे ती हळूहळू कमी होते आणि त्याचा आपल्याला फरक जाणवायला लागतो. ठीक आहे, थँक्यू.